कॅपराऊंड 4चे ऑप्शन फॉर्म 28 ते 30 ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला भरायचे आहेत. तर ज्यांना बेटरमेंट केलेले आहे त्यांनी कॅपराऊंड 3मधून ते कॅपराऊंड 4ला आता अप्लाय करतील. त्यांनी आता आपले ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचे आहेत. त्यापूर्वी एक गोष्ट सांगतो, ज्यांना अजून कॉलेजही मिळालेलं नाही किंवा ज्यांनी बेटरमेंट करून आता कॅपराऊंड 4ला आलेले आहेत, त्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही वॅकंट सीट पाहिले आहेत का. तुम्ही CET सेलच्या साईटवर जा, त्यामध्ये तुम्हाला एक व्हॅकंट सीटची PDF मिळेल, ती चेक करा. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या व्हॅकंट सीट दिसून येतील. आत्ता जी व्हॅकंट सीटची PDF आलेली आहे त्यानुसार COEP आणि VJTI हे 2 महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यामधील COEPच्या 90 सीट्स अजूनही व्हॅकंट दाखवत आहे, तर VJTIच्या 25 सीट्स रिकाम्या आहेत. ह्या वेगवेगळ्या ब्रांचनुसार ह्या सीट आहेत. त्या COEPच्या 90 तर VJTIच्या 25 रिकाम्या आहेत. तुम्ही स्वतः जाऊन एकदा त्या PDF चेक करा, त्याच्यामध्ये पहा की ह्या सीट च्या रिकाम्या आहेत. व्हॅकंट सीट सांगतात की बऱ्याच मुलांनी अप्लाय करूनही त्या सीट अजून भरलेल्या नाहीत. बऱ्याच मुलांचे टार्गेट कॉलेज आहे COEP, आणि ते महाराष्ट्रातील आणि पुण्यातील एक महत्त्वाचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज. त्याच्यासाठी सगळी मुलं ट्राय करतात. असं असतानाही यांच्या सीट अजूनही वॅकंट आहेत. आणि जी मुलं थर्ड राऊंडमध्ये 40 किंवा 50% मुलांनी जर ॲडमिशन कन्फर्म केलं असतील तरीही आणखी खूप साऱ्या जागा कॅपराऊंड 4साठी रिकाम्या आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आणखीनही वेळ गेलेली नाही आहे. पण कॅपराऊंड 4ला फॉर्म भरण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की बेटरमेंट आता ह्या राऊंडला असणार नाही. नो बेटरमेंट फॉर कॅपराऊंड 4. तुम्हाला जे कॉलेज मिळाले ते तुम्हाला घ्यावंच लागणार. प्रत्येक कॉलेज हे ॲटो फ्रीज असेल. त्याच्यामुळे जे मुलं थर्ड राऊंडला बेटरमेंट करणारे त्यांनी वेगळी बेटरमेंट केलेलं आहे त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरा, आणि ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरा. पण व्हॅकंट सीट आणि कट ऑफ कॅपराऊंड 3चा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही विचारात घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की आपण आपला ऑप्शन फॉर्म कसा भरला पाहिजे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगायची की ह्या ज्या कॅपराऊंड 4मध्ये तुम्ही आत्ता कॉलेजेस टाकणार आहेत, ती कॉलेजेस तुम्ही तुमच्या कट ऑफ म्हणजे पर्सेंटाईलनुसार कट ऑफ बघा. तुम्हाला समजा 50% आहे तर त्याच्या रिलेटेड कॉलेज बघा, तर तुम्हाला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्हाला 80% तर 80%नुसार तुमच्या जागा बघा. आणि ज्यांना 95-90च्या आसपास होते काय, बरीचशी मुलं अजूनही चूक काय करतात की आपल्याला पर्सेंटाईल आहेत 90 आणि ते कॉलेज टाकतात 93च्या अबव. ह्या 2 ते 3 पर्सेंटाईल त्यांना वाटते की कट ऑफ कमी येईल आणि आपल्याला कॉलेज मिळून जाईल. तर असं होत नाही आहेत. आणि बरीच मुलं अजूनही कॉलेज लेस आहेत की त्यांच्याकडे एकही कॉलेज हातात नाही आहे. त्यामुळे त्यांनाही आता थोडंसं जागा होऊन कॅपराऊंडला कॉलेज मिळवणं गरजेचं आहे. आता आणखीन मुलांचा प्रश्न असेल, कॅपराऊंड 4ला जर कॉलेज मिळालं आणि ते आम्ही घेतलं नाही तर त्या सीटचं काय होतं. जर तुम्ही कॅपराऊंड 4ला कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही त्या प्रोसेसमधून बाद होताल. तुम्हाला कॅप राऊंडने ॲडमिशन मिळणार नाही. तुम्हाला अगेन्स्ट कॅम्प किंवा स्पॉट राऊंडमध्ये जावं लागेल. पण ती सीट रिकाम्या राहिलेल्याच नंतर स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. ह्या सगळ्या काही बेसिक गोष्टी आहेत. तर त्याच्यानंतरच आपण पुढचा मुद्दा घेणार आहे की ऑप्शन फॉर्म कॅप राऊंडसाठी कसा भरायचा. ऑप्शन फॉर्म भरताना 2 प्रकारचे विद्यार्थी आता आपल्यासमोर आहेत. पहिल्या प्रकारामध्ये ज्यांना कॅप राऊंड 3पर्यंत एखादं कॉलेज हातात असेल आणि त्यांनी ते बेटरमेंट करून 4थ्या राऊंडला चाललेलं असतील. आणि दुसऱ्या प्रकारची मुलं म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही. तर ह्या दोघांनाही वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीने ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. जे पहिली मुलं आहेत ज्यांना बेटरमेंट मिळालेलं आहे, बेटरमेंटचा अर्थ काय, तुम्हाला जे आत्ता कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची अपेक्षा आहे. तर तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरताना काय करायचं, तर तुम्हाला जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा जे तुम्हाला चांगले कॉलेजेस वाटतात, जे तुम्ही कट ऑफमध्ये आहेत, ज्यांचे प्लेसमेंट चांगले, जे कॉलेज नावाजलेले टॉप कॉलेजमध्ये येतात, अशा कॉलेजची नावे तुम्ही आत्ता मिळालेल्या कॉलेजच्या वरती टाकू शकता. लक्षात ठेवा, फक्त जी कॉलेज ह्याच्यापेक्षा चांगली असतील तीच टाकायची आहेत. जी कॉलेज तुम्हाला वाटत आहेत जवळ आहेत किंवा लागलं तर बघू अशा प्रकारची कॉलेज तुम्ही ह्या
प्रकारात टाकणं गरजेचं नाही. कॅप राऊंड 4 हा खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही ॲटो फ्रीज झाल्यानंतर कॉलेज चेंज करता येणार नाही आहे. त्याच्यामुळं आत्ता जे कॉलेज तुम्ही वरती टाकणार आहेत बेटरमेंटच्या ऑप्शनच्या, ती तुम्हाला मिळाली तर घ्यावी लागणार आहे. ह्या हिशोबाने ती ऑप्शन फॉर्मची लिस्ट टाका. बाकी लिस्ट बनवताना कॉलेजचा कट ऑफचा विचार करा. वॅकंट सीट पण पहा. काही जरी तुम्ही टाकलं आणि बेटरमेंट केलेलं एखाद्या मुलं तिथून जाऊन दुसऱ्या कॉलेजला लागलं तर तुम्हाला ती सीट मिळणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन टाका, खूप ती गरजेची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ज्यांना बेटरमेंटनंतर कॉलेज मिळवायचं त्यांच्यासाठी ही टॅक्ट आहे. आणि जे दुसरेत ज्यांना आजपर्यंत कॉलेज अलॉटच झालेलं नाही त्यांनी स्टिक टू द पर्सेंटाईल. आपल्याला जे पर्सेंटाईल आहे त्याच्यानुसारच कॉलेज टाका. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो की कॉलेज हे पर्सेंटाईल कमी असणारे, कट ऑफ कमी असणारे कॉलेजेस पण ॲड करा. ती तुम्हाला आत्ता सेफ साईड देतील. मुलं फक्त पर्सेंटाईलच्या वरचे आणि 2% खालचे असे कॉलेज टाकत आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना कॉलेजच मिळत नाही. पहिले 3 राऊंड झाले किंवा ब्रांच सोडायला तयार नाही. पर्सेंटाईलनुसार फक्त CSच टाकत चाललेत, NTCच टाकत चाललेत. अशा विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कॉलेज मिळालेले नाहीत. तर हा हट्ट सोडा. तुम्हाला जर खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून चांगले कॉलेज मिळवायचं असेल तर ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज करा, आणि चांगली ब्रांच हवी असेल तर कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाइज करा. या 2 गोष्टी लक्षात ठेवून पर्सेंटाईलनुसार आपली लिस्ट एक बनवा आणि ती भरा. म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. हे ऑप्शन फॉर्म भरण्याचे फक्त 2च नियम आहेत. बाकी तुम्ही यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी खूप सल्ले घेत असतात, त्यांच्यानुसार टाका. पण ह्यावेळेस जर चूक झाली तर कॅप राऊंड 4 हा कॅप राऊंडमधला सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा राऊंड आहे, आणि ज्याच्यामध्ये ॲटो फ्रीज झालं आणि जर तुम्ही सीट नाही घेतली तर तुम्हाला कॅप राऊंडच्या बाहेर जावं लागणार आहे. सो सल्ला कोणाचाही घ्या, पण करिअर तुमचं आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे विचार करून ही लिस्ट शेवटची भरा. ओके. 4th राऊंडला जी मुलं ॲडमिशन घेणार नाहीत ती सीट रिकामी होतील आणि मग उरलेले त्याला अप्लाय करू शकतात.